एकदम रसरशीत असतो ना तसाही पूर्ण. अगं बाई अरे पाकच बोलतो झाली की रे. अरे चल की ऊस खायला चाललोय येतो या. हा किती वेळात येशील? पटकन फ्रेश होऊन या. आत्ता आले आरो स्कूलनं. चल असता आपण दोघी जाऊ. हा ये मग लय वेळ लावू नको. चला आज ना ऊस खायची लई इच्छा झाली होती म्हणून मग आम्ही निघालो होतो ऊस खायला. म्हणलं आरो पण आत्ताच आलाय स्कूलनं तर खाऊन घेऊ म्हणले सगळेजण. मामा पण बाहेर आहेत. आता ह्यांनी कुठ्यात बघायचंय मला. त्यांना काढायला होती ना. असता पप्पांना बोलवते कुठ्यात. पप्पा बरोबर आवाज दे. चल थांबाले. खायचंय आम्हाला. मीच तयार करून आणले ह्याला. का बा होय होय मला पण पाहिजे. हा हो मग सोलूनच म्हणून तर तुम्हाला बोलवले. हा चला चला असता कोयता उसाला हो. हा होय आता दिशा आणलेलं इथंच आहे. हा काढ निघतंय का? हा निघालंय. दे पप्पांकडे. हा चला. हा कोणता हावाला? चांगला दिसतो मला नाही आवडत. ती पलीकडचा द्या काळावाला. हा हावाला द्या. काळावाला द्या. ठीक आहे. हा कुठनं पलीकडनं काढताय ना? होय हो काळा ऊस आहे ना तिवाला आपला. त्याची जात कुठली? त्याला लय 2-3 नाव आहेत. होय म्हणजे मला माहिती नाही ना. आणि बऱ्याच वेळा कमेंटमध्ये पण विचारतात. पण मी फक्त नाव म्हणजे काळा ऊस आहे एवढंच सांगते ना. मग म्हणलं मला बी माहिती होईल त्याच्यानं. ब्लॅक फिजी. ब्लॅक फिजी. ब्लॅक फिजी आणि ब्लॅक चेरियन म्हणते ती. अच्छा ब्लॅक फिजी आणि ब्लॅक चेरियन. चेरियन बरोबर आहे. हां चेरियन आणि फिजी. मग तुम्ही मला बऱ्याच वेळा विचारलं होतं ना तर या ऊसाची जात कुठली म्हणून तर सांगितलं बघा यांनी नाव. आता पण ही आपल्याला जात ना. हा मग ती बाहेरची. अच्छा फक्त खायसाठी चांगलं. चांगली म्हणजे सगळ्यात भारी आहे. सगळ्यासाठी. हा सॉफ्ट सॉफ्ट आहे. हा मग काहीतरी. लय अडचणी जायला लागते वाटतं. हो याव लावून घेऊया काय हो. आस्ता गेली बघा पळून. आस्ता गेली म्हणलं. हा हा कसला दिसतोय बघा. सोलला का पूर्ण? सुलतोय निघते. अयो कसं वाजतंय आवाज. हा जो ऊस आहे ना म्हणजे तुम्हाला दाखवते बा. सोलतोय पण पटकन. हा अख्खा पूर्ण असा सोलून निघालाय. हा असा ऊस सोलतोय म्हणून तर खायला खरं तर मजा येते बरं का. खरं सांगायचं म्हणलं तर हा ऊस आहे ना चवीला एवढा भारी आहे आणि खायला एकदम सॉफ्ट आहे. आणि असं आपल्याकडचे जे ऊस असतात ना आपण कसं म्हणतो की जो ऊस सोलताना जास्त घट्ट असतो तो जास्त गोड लागतो आपल्याकडचा ऊस. पण हे आपल्याकडे पिकत नाही ना. पण हे खरं सांगायचं म्हणलं तर एवढा सहजासहजी सोलतो आणि खायला एवढा चांगला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ना मुलांना खायला तर एकदम छान आहे. एकदम असं गोड आहे आणि मस्त लागतंय खायला एकदम.
रस वगैरे भरपूर आहे, असं एकदम रसरशीत असतो ना तसा आहे पूर्ण. सगळं तुटत ना असं साईडनं काढायचं. खरं सांगायचं म्हणलं तर ना, म्हणजे ह्या ऊसाचा फायदा सांगू का, लहान मुलं ना एकदम असं व्यवस्थित ऊस खाऊ शकतात. नाहीतरी पहिलं कसं होतं माहितीये का, म्हणजे मी स्वतः सुद्धा आपल्याकडचा ऊस खाताना सुद्धा ना मी असं लय घाबरत खायची. मला वाटतं दात बीत तुटायचे, तेवढा कडंग असायचा. आणि हा ऊस कसा एकदम आरामात खाल्ला जातोय. आता बघा आस्था पण किती एकदम व्यवस्थित एन्जॉय करत ऊस खाते. आणि तसं तर बघायला गेलं तर ना, म्हणजे असं पीकच घ्या असं काही मी म्हणणार नाही बरं का, पण आपल्या गार्डनमध्ये वगैरे जागा असते ना, तर तिथं तुम्ही खाण्यासाठी ना थोडा ऊस नक्कीच लावून घ्या, म्हणजे आवर्जून लावून घ्या. एवढा छान आहे हा ऊस. आणि आपली लहान मुलं चॉकलेट्स खा, कुठं बाहेरचं खा, हे खाण्याला म्हणजे जास्त मागणी असते ना त्यांची, त्याच्यापेक्षा कधी पण हा ऊस खाल्लेला जास्त चांगला आहे. आणि म्हणजे ह्याचं थोडंसं तुम्हाला म्हणजे असं आणून जर लावलं ना तुम्ही, एक 10-12 कांड्या जर ह्याच्या आणून लावलं ना तरी भरपूर ऊस होतं त्याचा. त्यामुळं लावायचं असेल तर आवर्जून खरंच लावा. असता आजोबा बसले ते आजोबाला देऊन यायचं. दादा कधी येते कोणाच ठाऊक. ऊस खाल्ल्याला खडीवर कचरा बने म्हणून मामाने त्याला टप आणायला सांगितलं. तर टपामध्ये सगळ्यात सोया टाकायची त्याच्यामध्ये. बाबा स्मेल करतो ते तिथलं. काम आहे पिल्लू. संपत आला आमचा खाऊन. घेऊ इथं ठेवल्या पप्पाने. टोपलं वाढले की त्याच्या डोक्यात. मग काय तरी किती वाढलेत केस आरोह. गोड आहे का पिल्लू? पप्पा काढून दे की, दत पडलाय मला. का केव्हा पडला र? शाळेत. बघू. अगं बाई, अरे ही पाकच बोलत झाली की रे. अरे तुझ्या असता असता दात तुझ्या आकर. असता ते दात बघा, रोज ऊस खाते बघा, कसली भारी झाली. आरोबाच्यातच दिसायला आलं बघू. नको खाऊ नको आज राहू दिवस. हा हे खायचं आहे. बरं आण सुलू. बरं थांब चोलून देतो तुला. त्या दिवशी दात पडल्याला दात. हा काय दे आज का तू कुठे गेली असता? काय ग, हिचा खेळ चालू आहे बघ. येते घर का ती बी चावून द्यायला लागते. बघ येते का चावायला. मेन चावायचं दात पडलं कडच. दाड आहेत तशा म्हणा. कांड्या लांब येतं ना, मोठे येतं. मला वाटलं तो दुसरा वाला घेतलाय. बोलीकडे लावला. अयो मला काय म्हणणार. होय होय. दाढ पडली मग त्याला ऊस सोलायली ना, म्हणते सोलून द्या मला तेवढा. नाही दिला, तुम्हाला दिलाय ती खायला. आता दादाची तर दात पडलेली, दादाला ऊस काढायला येणार खायला. माझं पप्पाकडनं कापून घेतोय. नको मला. मम्मा बोट आलं कॅमेरावर माझ्या. आता
कुठं जायचंय? तुलाच माहिती कुठे जायचंय. खाली जायचंय का? हा तू म्हणतो ती कुठे तर जाऊया म्हणून. बटाटे बघायचे तुम्हाला. हात दुखायला धरून धरून. चला मग व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. बाय बाय.